नमस्कार. आपण आता सध्या जे आलेले आहोत सागमप संगीत अकॅडमीचा हा वर्ग आहे आणि या ठिकाणी स्नेहल मोहन या संगीताचे क्लास घेत असतात. तुम्हाला जो आवाज ऐकू येतो आहे तो लहान मुलांचा आहे. तर आपण आता त्यांच्याशी भेट घेऊ आणि त्यांना भेटूया. तर आपण आता आलेलो आहोत सागमप अकॅडमीच्या संचालिका स्नेहल मोहन, ज्या सूरमणी प्रभाकर धाकडे यांच्या शिष्या आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादानं गुरुजींच्या अमरावतीमध्ये गेली अनेक वर्षापासून संगीताचे क्लास घेत आहेत. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आणि आज काही विद्यार्थी आपल्या समोर आहेत. शिरीषा आहे, तपस्या आहे, पालवी आहे. तर मॅडम, तुम्ही जो हा संस्कार वगैरे घेत आहात, संगीत पण एक संस्कार आहे, तर तुम्हाला कसं काय सुचलं की आपण अमरावतीमध्ये ह्या प्रकारचं मुलांवर संगीताचे संस्कार करावे? तर मॅडम, ह्या संगीत क्षेत्रामध्ये तुम्हाला कसं काय यायची इच्छा झाली आणि आपण ह्याच क्षेत्रामध्ये करिअर करावं असं तुम्हाला काय वाटलं? लहानपणापासून मी संगीताचे धडे घेत आहे. लहानपणी माझ्या बाबांना माझ्यामधला तो गुण दिसल्यामुळे मला त्यांनी लहानपणी 5व्या वर्गात असताना त्यांनी मला ढगे गुरुजींकडे क्लासला पाठवलं. तेव्हापासून मी पहिली दुसरी एक्झाम दिली. त्यानंतर 11वी 12वीला गेल्यानंतर माझ्यामध्ये जास्त आवड निर्माण झाली गायनाची. मी आणखी जास्त रियाज आणि प्रयत्न करू लागले आणि त्यानंतर उपांत्य विशारदपर्यंत मी शिकली. मग 2007 नंतर मी गुरुजींकडे गेली, नागपूरला धाकडे गुरुजींकडे. त्यांनी माझा आवाज आणि गायन लक्षात घेता मला आकाशवाणीच्या एक्झाम्स द्यायला लावल्या आणि त्यांच्याकडून मी बरेच गोष्टी शिकली. गायनाचे बरेच बारकावे आणि ह्या गोष्टी शिकली. अशा प्रकारे मी पुढे आजपर्यंत घडत आली. तर लहानपणापासून मॅडमना आवड होतीच संगीताची. वडिलांचे संस्कार, वडिलांची आवड होती. त्यानंतर मॅडमनी सांगितलं की ढगे गुरुजींकडे गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूरमणी प्रभाकर धाकडे यांनी त्यांच्यातला नेमका आवाज ओळखला, त्यांचे गुण ओळखले. इथपर्यंत सांगितलं मॅडम तुम्ही. पण नेमकं हा जो संस्कार वर्ग सुरू आहे संगीताचा, हा सुरू करावा असं तुम्हाला का वाटतं? बऱ्याच विद्यार्थ्यांना आवड असते. काही लोकांना काही वय झाल्यानंतर सुद्धा काही गोष्टी त्यांच्या राहून गेलेल्या असतात की मला हे शिकायचं होतं, गायन शिकायचं होतं, पण त्या गोष्टी त्यांच्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा कोणत्या कारणामुळे म्हणा त्यांच्या ह्या गोष्टी शिकण्याच्या राहून गेल्या होत्या. आणि जे काही गोरगरीब आहेत, ज्यांच्याकडे काही पैशांचा प्रॉब्लेम आहे, ज्या परिस्थितीतून ते तयार झाले, तर आम्ही आमच्या संबोधी या संस्थेमार्फत, प्रबोधिनीमार्फत आम्ही हा संस्थेसुद्धा आम्ही इथे घेतो आणि माझा क्लाससुद्धा त्याचद्वारे इथे घेण्यात येतो. तर अशा प्रकारे त्यांची आवड आणि माझीसुद्धा एक जिज्ञासा होती की मी सुद्धा शिकवलं पाहिजे मुलांना आणि माझ्याजवळचं जे ज्ञान आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. गायन असं गोष्ट आहे की ती गॉड गिफ्ट लागतं त्याला आणि ते प्रत्येकालाच उमजत नाही, कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने जन्माला येतो. काही जणांना गॉड गिफ्ट काहीच नसते, काही जणांना असते. तर त्यानुसार मग विद्यार्थी आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळं ट्युशन आम्हाला द्यावं लागतं, त्यानुसार मग आम्ही त्यांना घडवतो. अशा प्रकारे मी माझा क्लास स्टार्ट केला आणि इथून सुरुवात झाली. अतिशय प्रेरणादायी असा स्नेहल मोहन
यांचा प्रवास आहे आणि नेमकं उपेक्षित अशा वर्गाला ज्यांच्याकडे संगीत शिकण्याची इच्छा असते अशा विद्यार्थ्यांना पण ते घडवतात आणि हे आपण देणं लागतो. त्या उद्देशानं स्नेहलताई